हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाच्या या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. अप्पी, मल्लिका आणि अंशू आणि निलिमा एकमेकांची गप्पा मारत असतात. तेव्हा अप्पी बोलते की मम्मा, मला तर आता ना भीती वाटायला लागली. माझा कॉन्फिडन्स लूज झाला आहे सारखं चांगलं चांगलं बघून. तुला माहिती आहे ना, ती स्वानंदी तू जे काही प्लॅन करते ना, ही स्वानंदीला कळून जातात सगळे प्लॅन. कदाचित ना तिला तिसरा डोळा आहे वाटतं. अगं खूप हुशार आहे ती. नाहीतर ना तिच्या कानात ना भूत येऊन सांगत असेल. तेव्हा मल्लिका बोलते, अप्पी डोक्यावर पडलीस का तू? तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा काय बोलतेस तू? तेव्हा मल्लिका बोलते की अगं तू बघच ना मी काय करते, थोडा सबर राहा. तेवढ्यात निलिमा तिथे उभी असते. तेव्हा मल्लिका बोलते, तुझं काय, तुला जे सांगितलं ते रेडी आहेस ना तू? तेव्हा ती बोलते की हो. तेव्हा निलिमा जायला लागते. तेव्हा मल्लिका बोलते की थांब थांब थांब, लगेच कुठे चालली? तेव्हा ती एका स्टाफला बोलवते, त्याच्याकडनं कलर घेते, ब्ल्यू कलर, आणि निलिमाच्या तोंडाला पूर्ण कलर लावते. निलिमाच्या तोंडाला कलर लावून ती निलिमाला सांगते पण की तू छान दिसते असं. आणि निलिमाही तिला थंब दाखवून आपल्या कामाला रेडी असते. तेव्हा निलिमा गुपचूप तिथे कलर खेळत असतात. तिथे जाते, सगळे कलर ठेवले असतात. ती पटकन टेबलाकडून काळा रंग काढते आणि काळा रंग घेऊन जात असते. निलिमा हळूहळू काळा रंग घेऊन जात असते. तिला स्वानंदीला काळं करायचं असतं. मल्लिका त्यांनाही खूप हसायला येत असतं की ही काळा कलर घेऊन चालली म्हणून, आणि आता स्वानंदीला पूर्ण काळं करणार म्हणून. पण तिथे लहान मुलं खेळत असतात, उड्या मारत असतात. तेव्हा एका मुलाकडनं चुकून निलिमाच्या प्लेटला धक्का लागतो आणि निलिमाची प्लेट वरती उडते आणि सगळा काळा रंग मल्लिका, अर्पिता आणि अंशूच्या अंगावर पडतो. तेव्हा सगळे थक्क होतात, सगळे बघायला लागतात. आजी तर हसायला लागते, बाकीचेही सगळे खाली मान घालून हसत असतात. सगळे हे तिघांचे तोंड काळे झालेले असतात. तेव्हा स्वानंदी थोडी शॉक होते. तेव्हा स्वानंदी आणि आजी पुढे येते. तेव्हा स्वानंदी बोलते की बापरे, काळा रंग तर कोणी मागवला नव्हता, कोणी आणला हा काळा रंग? तेव्हा आजी हसत असते ना, आजी बोलते की आता असं बाहेर जाऊ नका, नाहीतर सगळे घाबरतील तुम्हाला. तेव्हा मल्लिका, अंशू आणि अर्पिताला खूप राग येत असतो. तेव्हा स्वानंदी आपली साडी घेऊन अर्पिताचा चेहरा पुसणार. तेव्हा अर्पिता तिला लांबूनच थांब म्हणते. इकडे मंदाकिनी बोलत असते की अरे, तिने केलेली चूक पुन्हा करू नये म्हणून तिने जाळलेल्या नोटांची राख मी तिच्या गालाला लावली आणि ती राख किती ऑर्गॅनिक आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं, रंग म्हणून कोणी राख लावतं का सुनेच्या गालाला? स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं, तिने माफी मागितली आहे आणि तिने जे चुकीचं केलं त्याच्याबद्दल मीही बोललो आहे तिला. तेव्हा मंदाकिनी बोलते की बोललंच पाहिजे ना, लहानांनी चुका केल्यावर मोठ्यांनी बोलायलाच हवं. पण हिच्यावर काही परिणाम झाला आहे का? बघितलं ना, दुसरी मुलगी असती तर 4 दिवस धक्क्यातून बाहेर आली नसती, पण ही बघा लागली रंग खेळायला. म्हणून तिला मी शिक्षा कळावी म्हणून मी तिचाच रंग लावला. तिला लक्षात पाहिजे ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की असं जर असेल ना तर आम्ही तुला कायमच बोलत राहायला पाहिजे, तुझे पराक्रम बघून कायमचे. पण आम्ही विसरतो ना त्या गोष्टी. तेव्हा मंदाकिनी बोलते, हो तुम्ही माझ्यावर पालटू नका, तुमचे सुनेने केलेले कालचे पराक्रम विसरलात तुम्ही. तेव्हा रोहन बोलतो की बघ तू ना, तुझ्यामुळे ना आम्हाला फ्रस्ट्रेशन होतं समोरच्याला. तेव्हा मंदाकिनी बोलते, मी तिला चुकीची शिक्षा दिली, तुला नव्हती करत मी शिक्षा? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अगं, पण का नेहमी भांडणाला सुरुवात करते? ज्याला काही चांगलं घडायला लागलं की का मिठाचा खडा टाकतेस? एक दिवस भांडण नाही केलं तर काही बिघडेल का? एक दिवसही तुझ्या तोंडातून काही चांगलं निघू नये? तेव्हा मंदाकिनी बोलते, तुम्ही सगळे मलाच बोलतायत, मीच चुकते का? हो ठीक आहे, चुकलं माझं, पण माझ्या मनाचा विचार कोणी केला आहे का? माझ्या पण स्वप्नांची राख होतीच ना. मलाही वाटलं होतं सून घरात येईल, व्यवस्थित काही करेल, मस्तपैकी सगळ्यांना सावरेल, ती सगळ्यांची सेवा करेल. संसारामधला माहीत नाही हिला. काय करणार तुम्ही? सुनीने काहीतरी करायला पाहिजे, त्याच्या नेमकं उलट करत असते ही मुलगी. तेव्हा आदिराई फर्स्टेट होते आणि बोलते की आई बस, माझ्याही अपेक्षा होत्या, माझ्याही स्वप्न होतं की तुम्ही मला समजून घ्यावं, पण केलं का तुम्ही? तेव्हा मंदाकिनी बोलते की मी तुला समजून नाही घेतलं. नवीन तू या घरात आली, तुला तेव्हा मी समजून नाही घेतलं. तुला मी साधं चहा करायला लावायचे, तुला चहा यायचा नाही, तेव्हा मी केलंच ना सगळं. जरा तुला काही शिकवायला गेली तर तुला वाटायचं की टोमणं मारलं मी. तेव्हा मंदाकिनी बडबड करत असते की काय 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 करायला हवं होतं मी. तेव्हा आदिरा बोलते की तुम्ही फक्त गप्प राहा आई, एवढंच करा तुम्ही फक्त गप्प राहा, शांत राहा, याशिवाय दुसरं काहीच बोलू शकत नाही मी. मनासारखं मी वागत नाही, हे ऐकून कंटाळा आला आहे मला. तुम्हाला कसं कळत नाही मी सेल्फ डाऊनमध्ये जाते आई? तुम्हाला कसं सांगू, आय ट्राईंग माय बेस्ट, मी खरंच मनापासून प्रयत्न करते या घरात टिकण्याचा, जरा चेंज करण्याचा, पण तुम्हाला खरंच कळत नाही मी काय करू. मी प्रत्येक वेळेस स्वतःला चेंज करण्याचा, स्वतःला खूप शांत करण्याचा खूप प्रयत्न करते, पण आई तुम्ही मला खूप प्रोवोक करतात हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आय नो माझी खरंच काल चूक झाली आहे, खरंच मोठी चूक झाली, मी मनापासून माफी मागते, पण तुम्ही त्या एका चुकीची शिक्षा आयुष्यभर देणार आहात का मला?
तुम्ही सतत मला बोलून दाखवणार आहेत का? लग्नानंतरचा पहिला सण आहे माझा रंगपंचमीचा. सगळे खूप चांगल्या मूडमध्ये होते आणि तुम्ही खरंच खूप मूड खराब करता आई. आई मी आपल्या सगळ्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करते, पण तुम्ही यू जस्ट कांट टॉक स्टॉप. तुम्ही सगळं वातावरण खराब करून टाकलं. माझ्या होप्सच संपल्या आहेत सगळ्या. आय डोंट थिंक तुमच्या आणि माझ्या आयुष्यात कधी पटू शकेल. आय जस्ट स्टॉप माय होप. आणि हो, थँक्स टू यू आई. तेव्हा आदिरा हात जोडून थँक्यू म्हणून तिथून चालली जाते. तेव्हा रोहनही बोलतो, आई तू ना सिरियसली, आणि निघून जातो तिथून. तेव्हा मंदाकिनीला काही फरक पडत नाही. ती सुशला बोलते की बोलले होते ना मला साफ करायला लागणार आहे, बोलले होते ना. तेव्हा आदिरा तेव्हा इकडे स्वानंदी अर्पिताकडनं कलर घेते आणि बोलते की हे मी पकडते. तेव्हा त्या तिघही तिकडे चालले जातात. तेव्हा आजी बोलते या तिघांचं ना काय चालू असतं काय माहिती, पण चेहऱ्यावर एकदम असं मख्ख. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी. तेव्हा स्वानंदी आजीला बाजूला घेऊन जाते आणि बोलते की अगं ये आई काही. तेव्हा आजी स्वानंदीला कलर लावते. तर स्वानंदी बोलते अगदी थोडासा हं. तेव्हा आजी 2-2 बोटं स्वानंदीच्या गालाला कलर लावते आणि बोलते की होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला पण. तेव्हा आजी बोलते का रिपीट करायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे मीही तुम्हाला कलर लावू. तेव्हा आजी बोलते नाही गे बाई त्याला त्याला. तेव्हा स्वानंदी बोलते की त्यांना नाही आजी ते सोडून तुम्ही मला बाकी काहीही सांगा. तेव्हा आजी बोलते अगं ऐक गं, मी तुला रंग लावला की नाही आता तू त्याला लावायचा. सोपं आहे की एकदम. तेव्हा स्वानंदी बोलते छे तुमच्या नातवाच्या बाबतीत सोपं काहीच नसतं. वाघाच्या गळ्यात घंटा बांधणं अगदी सोपं आहे, पण यांच्याकडे रंग घेऊन गेले तर ते वाघापेक्षा मोठ्याने डरकाळतील माझ्यावर. आणि एकतर ते कायम चिडण्याच्याच चिंडावर असतात माझ्यावर. तेव्हा आजी बोलते की नाही आज नाही चिडणार, आणि आज जर चिडला ना तर मी बडवीन त्याला. तेव्हा आजी बोलते बघ कसा बेरंगी एकटाच उभा आहे तो, कसं दिसतं ध्यान बघ ना. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी. तेव्हा स्वानंदी समरकडे बघते आणि बोलते नाही हो आजी, त्यांना आनंददादाची आठवण येत असणार, मूड छान नाही बघा त्यांचा. आजी बोलते मग तर तुझी जबाबदारी वाढली अगं, तू त्याला रंग लाव. तर स्वानंदी बोलते नाही अहो आनंददादा कुठे, मी कुठे, माझं नाही ऐकणार ते काही. तेव्हा आजी बोलते अगं हे काय नकार घंटा लावलीस, बायकोय त्याची तू, आवाज वाढव आणि लाव रंग. तेव्हा आजी बोलते दरवर्षी आनंद त्याला रंग लावायचा गं, त्यामुळे थोडा तरी रंग पाहिजे ना गं त्याच्या आयुष्यात. लाव ना त्याला रंग, त्याला रंगाचं महत्त्व सांग आणि दोन्ही मनसोक्त रंग खेळा जा. इकडे आदिच्या खोलीत आरशासमोर उभी असते आणि ती ओढणीने तिचा कलर पुसत असते, तो काळा कलर. तिला मंदाकिनीचे सगळे बोल आठवत असतात. तेव्हा तिथे रोहन येतो आणि बोलतो की आदिरा काय करतेस तू. तेव्हा आदिरा ओरडते थकले मी, माझे पेशन्स संपले. तेव्हा रोहन तिला मिठीत घेतो. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा तू प्लीज शांत हो, आज जे झालं ना ते खूप चुकीचं झालं. मी माझ्या आईच्या वतीने तुझी माफी मागतो, पण प्लीज तू नको ना रडू. तेव्हा आदिरा बोलते की मी काय करू, मी खरंच या घराशी जुळण्याचा प्रयत्न करते रे, पण आईंना ते दिसत नाही. शी हेट्स मी लॉट, मी काय करू. तेव्हा ती सांगत असते की आय नो माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मी सॉरी म्हणते, पण मला खरंच कळत नाही ते अशा का माझ्याशी वागतायत. तेव्हा रोहन बोलतो की प्लीज शांत हो. आदिरा रडत असते. तेव्हा रोहनचे बाबा येतात आणि बोलतात की आदिरा ए बाळा कशी आहे. तेव्हा आदिरा सांगत असते की बाबा मी खरंच माझे पेशन्स संपत आले, मी नाही सहन करू शकत आता हे सगळं. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की कसं आहे ना आदिरा, तू तिच्या हातामध्ये आयतं कोलीत दिलंस. कसं आहे ना गं, पैसे जाणं हे आमच्या मनाला पटत नाही गं आमच्या घरामध्ये. शेवटी ते पैसे तो एखाद्याच्या महिन्याचा पगार असू शकतो, एखाद्याच्या वर्षभर शिक्षणाचं पैसे असू शकतात, एखाद्याच्या मेडिकल रिफाईंडचं बिल असू शकतं. हे बघ माणसाकडे पैसे कमी असो किंवा जास्त, पण शेवटी ती लक्ष्मी आहे, आपल्याला जपायला नको का. ते योग्य ठिकाणीच खर्च असायला हवे, आपण तिला जपायला नको का. मी काय म्हणतोय लक्षात येतंय ना तुझ्या. तेव्हा आदिला सांगत असते की माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली आणि आय नो मी सगळ्यांची माफी मागते, मला माफ करा. पण आई मला एका चुकीची शिक्षा आयुष्यभर देणार आहे का, मग मी कशी जगू सांगा ना मला. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की आदिरा तुला मी आधीही सांगितले ना, ती आहेस ती अगं कडवट. मला सांग कारल्याला साखरेच्या पाकात कितीही घोळलं तर कारलं कधी गोड लागेल का. मी काय सांगितलं अगं, दुर्लक्ष करायचं. तू रिॲक्ट होतेस ना म्हणून ती आणखी तुला उचकवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आदिरा बोलते की मला सगळं कळतंय, पण मला सांगा ना त्यांच्यासमोर रिॲक्ट न करणं किती अवघड आहे, यू नो दॅट व्हेरी वेल. रोहनचे बाबा बोलतात की तू तिला टोटली दुर्लक्ष कर, टोटली तिच्याकडे लक्षच देऊ नको. मग काय करेल ती सांग बरं. मला मान्य आहे कठीण आहे ते, पण अशक्य नाही आहे ना. माझी सून ही कारल्यासारखी कडू नाही आहे, ती बर्फीसारखी गोड आहे गोड. तेव्हा आदिरा थोडी हसते. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की हा अशीच अगं, आनंद हा इतरत्र मिळत नाही, तो आपल्यामध्येच असतो, तो शोधावा लागतो. तेवढ्या सूश येते आणि बोलते अरे यार आदिरा तू मम्माचं एवढं वाईट नको वाटून घेऊ. तेव्हा ती बोलते की चल आपण पार्टी रिझ्यूम करूया. तेव्हा आदिरा बोलते ही अशी, तेव्हा आदिरा बोलते ही अशी. तेव्हा
सूश बोलते की अरे इट्स ओके यार. तेव्हा ती तिच्या ओढणीने तिचं गाल पुसते आणि बोलते की डन प्रिटी चल. तेव्हा सूश बोलते की चल त्यापेक्षा इथेच नाचूया. तेव्हा ते इथेच नाचायला लागतात. आदिराही खुश असते. रोहन आणि त्यांचे बाबाही खुश होतात. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात अरे अरे बाहेर आहे ना तो म्युझिकचा सेट, चला बाहेर जाऊन नाचूया. तेव्हा ते जायला लागतात सगळे. इकडे आजी बोलते तुला माझ्यासाठी करावं लागेल ना स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही ना मला आता राजवाड्यांचं पटायला लागलं आहे, तुम्ही खरंच समोरच्याला इमोशनली ब्लॅकमेल करता. तेव्हा आजी बोलते ए जा. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते जाते. तेव्हा स्वानंदी रंग घेऊन समरच्या पाठीशी येते. समर फोनवर बोलत असतो. फोन ठेवल्यावर समर स्वानंदीकडे बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते आयुष्यात इंद्रधनुष्याचे सगळे रंग असावे, एखाद दुसरं रंग लावून घ्यावा तो असा. तेव्हा ती हातात रंग घेऊन समरच्या अंगावर फेकते. तेव्हा स्वानंदी दुसरा रंग येते आणि बोलते हा नारंगी रंग आनंद, यश, सकारात्मकता याचं प्रतीक. तेव्हा स्वानंदी बोलते आता माझा आवडता रंग पिवळा, मैत्री, बुद्धिमत्ता, ज्ञान, आत्मविश्वास आणि प्रसन्नतेचं प्रतीक. तेव्हा तोही रंग ती त्याच्या अंगावर उडवते. तेव्हा ती हिरवा रंग आणते. बोलते आता हा हिरवा रंग निसर्गतेचं, शांततेचं आणि समृद्धीचं प्रतीक. त्याच्या अंगावर तोही रंग उडवते. आता हा निळा रंग निष्ठा, धीरता आणि मानसिक शांततेचा प्रतीक. आणि आता हा जांभळा रंग कल्पना आणि सृजनशीलतेचा प्रतीक. तेव्हा समर स्वानंदी मागे पळतो. स्वानंदी इकडे तिकडे पळत असते. आजीला खूप भारी वाटत असतं. तेव्हा एक कलर घेऊन जाताना, आकाशी रंगाचा कलर घेऊन जाताना एक स्टाफचा बॉय असतो. समर त्याला थांबवतो आणि कलर घेऊन स्वानंदीला तो आकाशी रंग लावतो. आजी बघतच असते. आजीला खूप भारी वाटत असतं आणि तेवढं ते सगळं आजीचं स्वप्न असतं. तेव्हा समर बोलतो काय चाललं आहे तुमचं. तेव्हा स्वानंदी बोलते कुठे काय. तेव्हा समर बोलतो मग अशा चोरासारख्या माझ्या मागे 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 काय फिरतायत. तेव्हा स्वानंदी बोलते मी चालले तिथे तुम्ही माझ्या पुढे पुढे फिरू शकतात असं म्हणते मी. तेव्हा समर बोलतो हो का. तेव्हा स्वानंदी बोलते मी काम करते माझं. तेव्हा समर बोलतो कसलं काम. तेव्हा स्वानंदी बोलते मला आजीने काम दिलं आहे. तेव्हा समर आजीकडे बघतो. आजी खाली मान घालून तिकडे चेहऱ्याला पोहते. तेव्हा समोर बोलतो बापरे हे बघा मी तुम्हाला सांगतो आजीचं बोलणं फार मनावर घेत जाऊ नका. काय काम सांगितलं तिने. तेव्हा स्वानंदी बोलते एवढं काही मोठं सांगितलेलं नाही, फक्त तुम्हाला रंगांचं महत्त्व पटवून द्यायला सांगितलं आहे आणि ते पटवून देण्यात माझी काही हरकत नाही आहे. तुम्हाला थोडासा रंग लावून मी. तेव्हा समोर बोलतो नाही नो नेवर कधीच नाही. तेव्हा स्वानंदी बोलते ऐका ना अगदी थोडासा. तेव्हा समोर बोलतो नाही म्हणून सांगितलं ना मी. तेव्हा स्वानंदी बोलते एकदम छोट्या बोटाने एवढाच. तेव्हा समोर बोलतो मला रंग आवडत नाही आणि तुम्ही सुद्धा तो रंग बाजूला ठेवून द्या. मला रंग लावायला येऊ नका. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.